या ना पुढे या ना, असे मैदानात या. ठीक आहे, नाही नाही, हरकत नाही, जिथे आहात तिथून द्या उत्तर. सभापती महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये नेमकं कळत नाही की उत्तरात काय म्हणायचं आहे सरकारला. कारण इतकं गोल गोल एका बाजूला आम्ही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे, दुसऱ्या बाजूला जे प्रश्न विचारले नाही त्याचं उत्तर आहे, कोर्ट केस आहे. हां, म्हणूनच माझा साधा प्रश्न आहे की ज्या 355 सदस्यांची जी नावं घुसवली गेली त्याच्यावर जो आक्षेप घेतला गेला, आता तुम्ही सगळ्याचा सार काढा. किती कोर्ट केसेस झाल्या, कोर्ट केसेस रिजेक्ट झाल्या नाही झाल्या, अपीलमध्ये गेल्या, परत रिमांड बॅक झाल्या, या सगळ्याचा मतितार्थ आता तुम्ही मला सांगा की शेवटी त्या 355 लोकांची नावं ॲड होणार आहेत का त्या 355 लोकांची नावं त्या यादीतनं बाहेर काढणार आहेत. एकच प्रश्न. सभापती महोदय, ॲडव्होकेट अनिल परब साहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे. संस्थेमध्ये 355 लोकांना सभासद करून घेतले आहे. त्याच संदर्भात DDRकडे हे अपील झालं. DDRने त्याला मान्यता दिली, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रारकडे केलं, जॉईंट रजिस्ट्रारने मान्यता दिली, त्याच्या विरोधातल्या पार्टीने आमच्याकडे अपील केलं. हा अधिकार खाल्ल्या DDRचा आहे म्हणून आम्ही रिमाइंड बॅक केलं आणि तपासून याच्यावर कारवाई करण्यात येईल. मीनवाईल त्या काळामध्ये एक पार्टी त्याच्यातली कोर्टात 23/6/9/25 रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने सध्या स्थितीत फेरनिर्णयाची कारवाई केलेली आहे आणि तारीख न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यासाठी शासनामार्फत न्यायालयात विनंती अर्ज करण्यात येईल आणि ताबडतोब निर्णय देण्यात येईल. न्यायालयीन असल्यामुळे ह्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही. आम्ही सरकारकडून ताबडतोब वकील लावून याला न्याय देऊ. बोला. गेलो की तो प्रश्न अजून खेचला जाईल. माझा साधा प्रश्न आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी असला तरी त्याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही, त्याच्यावरती कुठली ऑर्डर झालेली नाही. तुमच्या खालच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, मग DDR असेल, तुमचा कोर्ट असेल, या लोकांनी त्यांचा आक्षेप मंजूर केलेला आहे, बरोबर आहे. आत्ता ते मॅटर जरी कोर्टामध्ये प्रलंबित असेल असं पकडून चाललं तरी देखील त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय हा अबाधित राहतो, कारण वरती अजून निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, या 355 लोकांना तुम्ही अंतिम यादीत घेतलंय की त्या 355 लोकांना अंतिम यादीतनं बाहेर काढलंय? आक्षेप मंजूर झालाय याचा अर्थ ऑर्डर झालेली आहे आणि त्या ऑर्डरला जर चॅलेंज केलं असेल आणि त्याचं जर अजून 20 वर्ष जर कुठली जजमेंट झाली नाही तर आपण काय निर्णय घेणार? म्हणून माझा साधा प्रश्न आहे, होय की नाही एवढंच सांगा. 355 लोकांना घेतलंय की 355 लोकांना घेतलं नाही? 55 लोकांची जी यादी तपासणी केली, लेखा परीक्षणामध्ये हे लोक समाविष्ट नाही, त्याच्यामुळे ह्याला सभासद करून घेता येत नाही. पण त्याच्यावरती जो आक्षेप अर्ज झाला तो मंजूर झाला ना, आक्षेप अर्ज दादा कोर्टात गेलेत ना. हा, मग म्हणूनच म्हटलं, म्हणजे 355 लोक त्याच्यामधनं बाहेर गेली. आक्षेप अर्ज मंजूर झाला म्हणजे साधा विषय. तुमच्या ऑर्डरला अपील अथॉरिटी दे, जिथे ऑर्डर थांबलेली आहे, 1 अपील, 2 अपील, 3 अपील, 2 अपीलची ऑर्डर झालेली आहे, ती आज एक्झिस्टन्स मध्ये आहे. 3rd अपीलची समजा उद्या जर ऑर्डर झालेली नसेल तर 2nd अपीलची जी ऑर्डर झालेली आहे, ही 2nd अपीलची ऑर्डर ही आज अस्तित्वात आहे आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांचा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे. आक्षेप मंजूर झालेला आहे म्हणजे याचा अर्थ 355 लोक तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढायला सांगितलेलं आहे, कारण आक्षेप अर्ज मंजूर झालाय. मग त्याचं उत्तर काय? नाही, तुम्हाला जे लेखी दिलंय ते तुम्ही मला वाचून दाखवा. मला वस्तुस्थिती सांगा. माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला असताना हे नांदेड जिल्हा माझ्या जवळ आहे आणि डे टू डे तिथं काय चाललंय मला माहिती आहे. मी खाली लिहून दिलेल्या याच्यावर बोलत नाही, फॅक्ट आहे ते आपल्यासमोर मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. माझा आक्षेप अर्ज मंजूर झालाय, माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे, त्याला अपील झालेलं आहे, अपीलाचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मग माझी आत्ता पोझिशन काय? माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे तर त्या 355 लोकांना बाहेर काढलं पाहिजे, कारण आक्षेप अर्ज मंजूर झालाय.
सध्या सदर बाब ही उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात येईल. DDR व विसनी यांच्या निर्णय शासन स्तरावर शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे DDR आणि हो सांगितलं की तुम्हाला. DDR आणि विसनी यांच्या निर्णय शासन स्तरावर रद्द करण्यात आलाय. खाली जे ह्या दोघांनी निर्णय घेतला होता तो वरी निर्णय रद्द करण्यात आलाय. विचारतोय मी तुम्हाला. नाहीत. म्हणजे 355 लोक बाहेर काढलेले आहेत त्याच्यात हा. ना. ठीक आहे, धन्यवाद. ओके. यामध्ये काही सूचना ज्या 93च्या प्राप्त झाल्या, तर काही ठिकाणी मंत्री हजर आहेत आणि काही ठिकाणी